नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित नागवेकर. व्हॉट्सॲप एव्हिडन्स किंवा व्हॉट्सॲपवरचा डेटा याचा मिसयूज कशा प्रकारे होतो याचा एक एक सिनारिओ मी तुम्हाला सांगतो. आता एक उदाहरण घेऊया आपण की कौटुंबिक वाद म्हणजेच मॅरेज पिटिशन्स, डिवोर्स ऍप्लिकेशन्स जी काही असतात, या केसमध्ये नवरा बायको या दोघांकडे एकमेकांचे पासवर्ड असू शकतात. या केसेसमध्ये असं होतं, दोघांपैकी कोणी एक समोरच्या व्हॉट्सॲपवरून लॉग इन म्हणजे फोनवरून लॉग इन करून त्या व्हॉट्सॲपवरून मेसेज करून त्याच्यानंतर ते स्क्रीनशॉट घेऊन हे स्क्रीनशॉट्स कोर्टामध्ये सादर केले जाऊ शकतात. आता हे सादर केल्यानंतर एव्हिडन्स ऍक्ट 65A आणि 65B याच्या अंतर्गत ऍडमिसिबल आहे. आता ऍडमिसिबल जरी असले तरी त्याची ऑथेंटिसिटी नसते, म्हणजे ऑथेंटिक आहेत की नाही याची गॅरंटी देता येत नाही. मग असे केसेसमध्ये असे जर एव्हिडन्सेस जर आले तर एक प्रकारचे ते ओपन अँड शट केस म्हणू शकतो आपण, पण तसं होत नाही, तसं होऊ नये. आता याचं कारण असं आहे की या केसेसमध्ये जर कोर्टाने कोणत्याही पद्धतीचे व्हेरिफिकेशन्स न करता जर डिसिजन्स देण्यास सुरुवात केली तर तो एक फार मोठा जस्टिस देण्यामध्ये कॉम्प्रोमाइज आपण म्हणू शकतो. पण असे प्रकार होऊ नये यासाठी 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या दोन्ही पार्ट्यांसाठी आहेत या दोन्ही महत्वाच्या गोष्टी. एक तर ज्या डिव्हाइसवरून, ज्या फोनवरून अशा पद्धतीचा एव्हिडन्स देण्यात आलेला आहे किंवा आलाय असं सांगण्यात आलेलं आहे, त्याचं फॉरेन्सिक एक्झामिनेशन होणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, जो काही एव्हिडन्स आहे त्याचा मेटा डेटा व्हॉट्सॲपकडून घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, नॉर्मल तुम्हाला 65B याचं सर्टिफिकेशन तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्हाला घेणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत जर कुठल्याही प्रकारचा व्हॉट्सॲप एव्हिडन्स सादर करण्यात येत आहे तुमच्या विरुद्ध. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जर कोणत्याही पद्धतीचा एव्हिडन्स, डिजिटल एव्हिडन्स जर असेल तर त्याचा व्हॉट्सॲप किंवा कोणत्याही प्रकारचा असेल त्याचा मेटा डेटा घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. नमस्कार.